नमस्कार. चला आज आपण एका खास प्रवासाला जाऊया. एका अशा काळात जिथे ना घर, आई, जगन, शरद, कमल, अभय हे फक्त धड्यांमधले शब्द नव्हते. अरे ते तर आपल्या बालपणाचा एक जिवंत अविभाज्य भाग होते. हो, खरंच आपली मराठी शिकण्याची सुरुवात झाली ती याच साध्या सोप्या चित्रांमधून. म्हणजे शब्दांचा अर्थ कळण्याच्याही आधी या चित्रांनी आपल्या त्या लहानशा डोळ्यांमध्ये एक संपूर्ण जग उभं केलं होतं. हे शिक्षण निव्वळ पुस्तकी नव्हतं हो, ते खूप भावनिक होतं. आठवते का जिल्हा परिषद शाळेची ती सकाळ? तो मातीचा सुगंध, फळ्यावरच्या खडूचा वास, ती लाकडी बाकं आणि समोर उघडलेलं आपलं ते बालभारतीचं पुस्तक. आणि मग बाई जेव्हा तो धडा वाचून दाखवायच्या आणि आपण सगळे त्यांच्या मागे एका सुरात मोठ्याने म्हणायचो, तेव्हा खरं तर आपण फक्त भाषा नाही तर जगायला शिकत होतो. शब्दांमधून, चित्रांमधून आणि त्या छोट्या छोट्या नात्यांमधून. आणि आपल्या या विश्वाची पायाभरणी झाली ती अगदी पहिल्या धड्याने. ती संकल्पना होती घर. शब्द किती साधे होते नाही का? बघ बघ, घर बघ, आई घर बघ. पण विचार करा, एका लहान मुलासाठी या एवढ्याशा शब्दांमध्ये एक अख्खं विश्व सामावलेलं होतं. त्या चित्रातली आई शेजारी दिसली ना की लगेच स्वतःची आई आठवायची. आणि ते घर जगातली सगळ्यात सुरक्षित जागा वाटायची. खरं तर हेच त्या शिकवण्याचं यश होतं नाही का? शब्दांना थेट आपल्या भावनांशी जोडणं. बरं, या जगात मग आपली ओळख झाली आपल्या पुस्तकातल्या पहिल्या मित्रांशी. हा बघा, जगन. आता हा जगन कोण होता, कुठून आला होता हे काही कोणालाच माहीत नव्हतं. पण तो अनोळखी कधीच वाटला नाही, खरं की नाही? तो जणू काही आपल्याच अंगणात खेळणारा, आपल्याच वर्गातला एक सोबती वाटायचा. त्यानंतर भेटला शरद. शरद म्हणजे जणू काही मूर्तिमंत उत्सुकता. घराकडे बोट दाखवतोय, नळाकडे बोट दाखवतोय. आणि मग बाई जेव्हा चित्राकडे बोट दाखवून विचारायच्या हा काय करतोय, तेव्हा त्याचं ते कुतूहल आपलंच होऊन जायचं. आणि मग काय, शब्द हळूहळू आपलेसे वाटू लागायचे. आणि मग आली कमल. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निरागसता होती. ती फक्त चित्रातली मुलगी नव्हती. ती म्हणजे प्रत्येक वर्गात असते ना, एक शांत, हुशार आणि मनाने खूप गोड मुलगी, तशी होती कमलकडे. पाहिलं की हमखास वाटायचं की ही आपल्यातलीच कोणीतरी आहे. आणि हा अभय, त्याच्या हातात ती चित्र काढायची पाटी बघितली का? तो जणू आपली कल्पनाशक्तीच होता. आठवून बघा, लहानपणी आपणही नाही का वहीच्या मागच्या पानावर अशीच घरं, झाडं, माणसं काढायचो. अगदी तसंच अभयमध्ये जणू आपल्याच त्या बालमनाची छाया दिसायची. जगन, शरद, कमल आणि अभय या इतक्या साध्या नावांनी आणि चित्रांनी आपल्या बालपणाला एक चेहरा दिला होता. आणि त्यामुळेच ते धडे फक्त वाचनपाठ राहिले नाहीत, तर ते आपल्या मित्रांची एक गोष्ट बनून गेले. आता या सगळ्या मित्रांच्या दुनियेतील त्या एका खास जागेकडे वळूया. ती जागा जिथे हे सगळे एकत्र यायचे. अंगण. आहा, हा शब्दच किती मायेचा आणि उबदार आहे नाही का? त्या चित्रातलं अंगण म्हणजे केवळ एक जागा नव्हती, ते जणू काही घराचा श्वास होतं. त्या अंगणाचा अर्थ होता खेळ, धावपळ आणि बालपणाची ती निरागस मोकळीक. आज बघा ना, मोठ्या शहरांमधल्या फ्लॅट्समध्ये बाल्कनी असते, भरपूर जागा असते, पण ते मोकळं अंगण मात्र कुठेतरी हरवून गेलं आहे. आणि मग यायचा त्या सुरुवातीच्या धड्यांमधला तो सर्वात भावनिक क्षण, घरी परत बोलावणारी ती एक मायेची हाक. कमल आज चल, जगन आज चल, शरद आज चल, अभय आज चल. या इतक्या साध्या वाक्यांमध्ये किती माया, किती काळजी दडलेली आहे. असं वाटायचं जणू काही दिवसभर खेळून झाल्यावर आपलीच आई आपल्याला त्याच प्रेमळ आवाजात घरात बोलवत आहे. ही फक्त एक शिकण्याची ओळ नव्हती, ही तर सुरक्षितेची, आपलेपणाची हाक होती. या दारात उभी असलेली आई होती आणि घराच्या उंबरठ्यावर उभं असलेलं आपलं बालपण होतं. आज इतकी वर्ष उलटून गेलीत आणि आता ही चित्र पुन्हा पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो की इतक्या वर्षानंतर आज जगन, शरद, कमल आणि अभय कुठे असतील? ती आई, ते घर, काय झालं असेल त्यांचं? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापैकी कोणाकडेच नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, त्या आठवणींची श्रीमंती खूप मोठी आहे. त्या लहानशा चित्रातल्या घरात जो आनंद होता, जी निरागस शांतता होती, ती आजच्या करोडोंच्या बंगल्यांमध्येही अनेकदा मिळत नाही. कदाचित आपल्याला उत्तरं कधीच मिळणार नाहीत, पण आपल्या सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात ते सगळे आजही तसेच जिवंत आहेत, एका सामूहिक आठवणीच्या रूपात. आपल्या या आठवणींच्या प्रवासाची सुरुवात झाली होती ती घरपासून. आणि याच घरात, याच चित्रात आपलं बालपण कायमचं वसलेलं आहे, अगदी सोन्यासारखं आपल्या मनात कायम जिवंत.